पत्रकार बंधू आणि शांतता समितीचे सदस्य सर्वांना नमस्कार. मला फक्त 4-5 मुद्दे आहेत, बऱ्यापैकी चर्चा झालेल्या आहेत. आपलं जे काही सूचना होतं तेही नोंदी केलेल्या आहेत, त्यानुसार कारवाई होणार आहे. परवानग्या ज्या आहेत आमच्याकडून विलंब होणार नाही, डिले होणार नाही असं काळजी आम्ही घेतो. सेम कुठल्याही पद्धतीच्या नवीन स्थापना किंवा नवीन मिरवणूक यासाठी आपण एनकरेज करू नये. आपल्या स्तरावर आपणच डिस्करेज करा. जे अगोदर करत होतो त्यांना उतरवलेले विलंब न करता ताबडतोब परवानगी मिळण्याच्या आम्ही सुविधा करून देतो. ते आता महाराष्ट्राला हे मुद्दा समोर आला नाही, पण काही इतर उत्सवामध्ये हे जास्त सुरू झालेलं आहे. आता ऑनलाईनच करून घेऊ, डिले न करता डायरेक्ट होऊन जाईल म्हणून. पण आम्ही त्यापेक्षा एखादी वेळ ते सर्व पदाधिकारी पोलीस स्टेशनला आम्हाला समोर एकदा भेटलं ते बेटर राहील, एक मिनिटच राहील. त्यामुळे त्यांना अर्ज करूया पोलीस स्टेशनला ठाणेदारसोबत एकदा बसलं तेव्हा जरा त्यांच्या वैयक्तिक एकमेकांचा चेहरा तरी ओळखला आहे. आता बोलताना विचारलं ट्रॅफिक PI आणि ACP साहेबांचा नंबर आम्हाला द्यावा म्हणून. आतापर्यंत तुमच्याकडे सर्वांचा नंबर आला पाहिजे, नंबर नाही म्हणजे ते मलाच आश्चर्य वाटलं. तुमचे शहर आहे, तुमच्याकडे असलं पाहिजे. जे नंबर्स नाहीये ते देऊन टाकतो, काय हरकत नाहीये. पण आता वैयक्तिक आमच्या मुलाखत ज्याला एकमेकांच्या परिचय झाला तर हे अडचण नसणार आहे. कधी काय झालं तर तुम्ही डायरेक्ट अगदी बीडजमदारपर्यंत तुमच्याकडे कॉन्टॅक्ट असला पाहिजे. सो त्यामुळे एकत्र बसून कमीत कमी एक वेळी परवानगीच्या अगोदर. दुसरी ट्रॅफिक आणि कॅमेरा बद्दल जे सूचना होतो ते 100% करून घेऊ. ट्रॅफिक ACP साहेब आणि त्यांचे जे आहे ते पूर्ण वेळ ज्या ज्या ठिकाणी स्थापना आहे, ज्या ठिकाणी मिरवणूक आहे तिथे वैयक्तिक उभं राहणार आहे आणि ते पूर्णपणे ट्रॅफिक मॅनेजमेंट करून देणार. आपलाही कडून असा संदेश झाला पाहिजे, येणारे माणूस सर्व आपलं वैयक्तिक गाडी घेऊन येण्यापेक्षा जे फक्त 200-300 मीटर अंतरावर त्यांच्या घर असेल तर ते पायी आला जाईल. सर्वांना आपलं गाडी घेऊन यायची ते ठेवायची कुठेतरी पार्किंग आणि पार्किंगमुळे अडचण. आणि पार्किंग करताना पण ते ऑर्डरने केलं तर वेगळं गोष्ट, ते आपल्या मर्जीने सोडून झालं तर ज्या ठिकाणी 20 गाडी पार्किंग केलं तरी ट्रॅफिक अडचण नाही होणार आहे, त्या ठिकाणी तुम्ही 10 गाडी इनडिसिप्लिनली पार्किंग केलं तर ते प्रॉब्लेम क्रिएट करणार. तेही आम्ही लक्ष ठेवू. आणि जे कंट्रोवर्शियल एरियाज आहे किंवा ज्या ठिकाणी काही गडबड होण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी कॅमेराचा वापर करू, आपला पोलीस कॅमेरा वापर करू आणि कॉर्पोरेशनची मदत घेऊन तिथं टेम्पररी इन्स्टॉलेशन करायचे असेल तर तेही करून घेऊ. अपेक्षा आहे कारंजे साहेबकडून रेग्युलरली आम्हाला मदत मिळेल. बॅनर्स बद्दल जे सांगितलं होतं, आता पोलीस प्रशासन आणि कॉर्पोरेशनकडून प्रयत्न चालू आहे. सोलापूर जे आहे ते त्यासाठी डिजिटल बॅनर्स वगैरे विना परवानगी लावू नये म्हणून तिथे बऱ्यापैकी पब्लिककडून सहकार्य मिळत आहे. तसंच आम्ही कंटिन्यू करू. सो आता मी गाणं लावलं तर परवानगी घेऊन ते 3 दिवसाच्या परवानगीमध्ये 14 दिवशी मी स्वतः काढून देणार. तशा भूमिका सर्वांनी ठेवलं तर बरं आहे. आम्हाला विनाकारण कोणावर गुन्हे दाखल करायची किंवा आता आम्ही अशा भूमिका घेतलेल्या आहेत की गाणं असलं तर ते ज्यांनी छापलेलं आहे, ज्यांनी लावलेलं आहे ते सर्वांना राग घेत आहेत. त्यामुळे फक्त त्यांच्या चेहरा दिसत आहे ते फक्त आरोपी होणार अशा विषय नाही. ते प्रिंटिंग प्रेस ज्यांचे आहे आणि जे बोर्डिंग ज्यांनी करून दिलेले आहे ते सर्वांनाच आम्ही आरोपी म्हणून रेट करणार आहे. दुसरी महत्वाचा मुद्दा आहे ते सोशल मीडिया. मी वारंवार तेच सांगतो, लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.